नोव्हेंबर-डिसेंबर नंतर युतीचं बघू. राज ठाकरेंचं शिबिरादरम्यान अनौपचारिक गप्पांवेळी मोठं विधान. राज ठाकरेंच्या विधानानंतर ठाकरे बंधूंच्या युतीचा सस्पेन्स वाढला. मेळाव्यानंतर देखील आम्ही ठाकरे बंधू एकत्र येऊ नये यासाठी अनेकांकडून प्रयत्न. यापुढे देखील ठाकरे बंधू एकत्र येऊ नयेत म्हणून प्रयत्न केले जातील. उद्धव ठाकरे यांचं मत. आधी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागू द्या मग बोलू. उद्धव ठाकरेंची मनसेसोबतच्या युतीवर प्रतिक्रिया. उद्धव ठाकरे आणि पक्ष युती संदर्भात सकारात्मक असल्याची माहिती. निवडणूक जाहीर झाल्यावर युती संदर्भात निर्णय. उद्धव ठाकरे निर्णय घेणार. सूत्रांची माहिती. भाजप आमदार संजय केळकर आणि उद्धव ठाकरेंची भेट. ठाण्यातील शासकीय जागेचा टीडीआर बिल्डरला दिला. नाव न घेता संजय केळकरांचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर आरोप. आरोपी केल्यानंतर भेट घेतली आहे. विधानभवनात उद्धव ठाकरे शिंदेंच्या सेनेचे नेते विजय शिवतारे आमने सामने. यावेळी शिवतारेंकडून ठाकरेंना नमस्कार. मवियापेक्षा इंडिया आघाडीची बैठक सद्यस्थितीत होणं महत्वाचं. उद्धव ठाकरेंनी व्यक्त केलं मत. लोकसभा निवडणुकीनंतर एकही इंडिया आघाडीची बैठक झाली नसल्यानं मागणी केली आहे. बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकात सरकारचा अडथळा. उद्धव ठाकरेंचं वक्तव्य. स्मारकाच्या दुसऱ्या टप्प्यात सरकार अडथळे निर्माण करतंय. पत्रकारांशी चर्चा करताना ठाकरेंचा मोठा दावा. आज राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाची जनरल बॉडी मीटिंग. या मीटिंगमध्ये नव्या प्रदेशाध्यक्षाची घोषणा होणार. सध्या या पदावर जयंत पाटील तर आज शशिकांत शिंदे यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड होणार. राजीनामा दिलेला नाही तसंच मला भाजपकडून ऑफर नाही. राजीनाम्याच्या चर्चांनंतर जयंत पाटलांचं स्पष्टीकरण. शिवसेनेच्या वादग्रस्त मंत्री आणि आमदारांची एकनाथ शिंदेंकडून कान उघडणी. तुमची बदनामी म्हणजे माझी बदनामी. कमी बोला जास्त काम करा. शिंदेंचा सल्ला. एकनाथ शिंदेंनी पुन्हा एकदा पक्षप्रमुख पद घ्यावं. शिवसेना नेत्यांचा आग्रह. आपण कामाला महत्त्व देतो म्हणत शिंदेंनी पक्षप्रमुख पद घ्यायला नकार दिला होता. मात्र आता पद स्वीकारणार का याकडे लक्ष. राज ठाकरे यांच्या विरोधात पोलीस महासंचालकांकडे लेखी तक्रार. वरळीतल्या विजयी मेळाव्यात प्रक्षोभक भाषण केल्याचा आरोप. 3 वकिलांनी केली राज ठाकरे यांच्या विरुद्ध तक्रार. मराठीचा विजय मेळावा म्हणजे केवळ मराठीच्या मुद्द्यावर. विजयी मेळाव्याचा राजकारणाशी संबंध नाही. इगतपुरीमधील शिबिरामध्ये अनौपचारिक गप्पांवेळी राज ठाकरेंचं विधान. आज संध्याकाळी महायुतीच्या समन्वय समितीची बैठक. महायुतीतील काही मंत्री आणि आमदारांमुळे महायुतीच्या अडचणी वाढल्यात. यावर बैठकीत चर्चा होण्याची शक्यता. संसदेच्या मान्सून सत्राच्या पार्श्वभूमीवर आज काँग्रेस पक्षाची बैठक. बैठकीला सोनिया गांधी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी यांच्यासह अनेक ज्येष्ठ नेत्यांची उपस्थिती राहणार. पक्षाच्या रणनीतीसंदर्भात चर्चा होणार. मंत्री भरत गोगावलेंना रायगडमध्ये मोठा धक्का. शिंदेंच्या शिवसेनेचे राज्य प्रवक्ते राजीव साबळे 2 ऑगस्टला अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार. पालकमंत्री नसल्यानं रायगडचा विकास ठप्प. शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवेंचं वक्तव्य. अधिवेशन संपल्यावर पालकमंत्री पदाबाबत निर्णय होणं अपेक्षित. थोरवेंनी व्यक्त केलं मत. जरांगे ज्या मैदानात आंदोलन करतील त्याच मैदानात आम्हीही आंदोलन करू. ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंचा राज्य सरकारसह जरांगेंना इशारा. दम असेल तर जरांगेंनी मुंबईत जाऊनच दाखवावं. वाघमारेंचं आव्हान. अकोल्यात सुरू असलेला आमदार नितीन देशमुख यांचा ठिय्या आंदोलन मागे. मूर्तिजापूरच्या जीवन प्राधिकरण कार्यालयातील कंत्राटी कॉम्प्युटर ऑपरेटर महिलेला शरीर सुखाची मागणी करणाऱ्या अधिकाऱ्यांना निलंबित करण्याचे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून आदेश. नांदेडमध्ये पदाधिकारी निवडीवरून अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये उघड बेबनाव. दक्षिण जिल्हाध्यक्ष निवडीबाबत दोघांनी सहमताने निर्णय घ्यायचे ठरलं होतं. पण सहमती न घेता निर्णय घेतल्यानं भास्करराव खदगावकरांची चिखलीकरांबाबत नाराजी. सुनील बागुल आणि मामा राजवाडेंना मोठा दिलासा. दोघांकडून मारहाण झाली नसल्याचं म्हणत तक्रारदारानं तक्रार मागे घेतली. गुन्हे दाखल झाल्यानं ऐनवेळी थांबला होता दोघांचा भाजप प्रवेश.
बीड वैद्यनाथ अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी 10 ऑगस्टला मतदान. यशस्वी आणि प्रणिती मुंडे या दोघांचाही अर्ज वैध. निवडणुकीसाठी शिंदे गटाकडून देखील एक अर्ज दाखल. संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाड यांच्या हल्ल्याचं प्रकरण. आरोपींवर प्रतिबंधात्मक कारवाई केली जाणार. आरोपींविरोधात दाखल गुन्हा जामीनपात्र असल्यानं कोणालाही अटक नाही. अक्कलकोटचे उपविभागीय पोलीस अधिकारी विलास यामावार यांची माहिती. प्रवीण गायकवाडांवर झालेल्या शाईफेकी संदर्भात सरकार आणि पोलिसांमध्ये एकवाक्यता नाही. शाईफेकी प्रकरणी 4 जण अटकेत असल्याची फडणवीसांची विधानसभेत माहिती, तर एकही आरोपी अटकेत नाही. पोलीस उपाधीक्षकांची माहिती. धाराशिवमध्ये पुरोगामी संघटना आक्रमक. प्रवीण गायकवाडांवर झालेल्या हल्ल्याचा केला निषेध. हल्लेखोरावर कठोर कारवाई करण्याची मागणी. सोलापुरातील करमाळात भाजप शहराध्यक्ष जगदीश अग्रवाल यांच्यावर हल्ला. 8 ते 10 जणांनी हल्ला केल्याची प्राथमिक माहिती. करमाळा पोलिसात गुन्हा दाखल. स्वयं पुनर्विकास प्रकल्पाचा अहवाल दरेकरांनी उद्धव ठाकरेंना सोपवला. प्रामाणिक प्रयत्न असतील तर नक्कीच पाठिंबा देईन. उद्धव ठाकरेंचं दरेकरांना उत्तर. मुंबईतील अनधिकृत बांधकामांना शासन पाठीशी घालणार नाही. उपमुख्यमंत्री शिंदेंची माहिती. तर अनधिकृत बांधकामांची यादी आणि त्यांचं वर्गीकरण करण्याचे पालिकेला निर्देश दिले. राज्यात 1,51,000 बालकं कुपोषित. त्यातील 17,000 बालकं मुंबईतील असल्याची अदिती तटकरे यांची विधान परिषदेमध्ये माहिती. अंमली पदार्थ प्रकरणामध्ये बालगुन्हेगारांचं वय 16 वर्ष होण्याची शक्यता. तसंच गुन्ह्यास प्रवृत्त करणारा देखील ठरेल मुख्य आरोपी. मुख्यमंत्री फडणवीसांचा विधानसभेत खुलासा. तर प्रत्येक पोलीस ठाण्यामध्ये अंमली पदार्थ विरोधी पथक नियुक्त केलं जाणार आहे. राज्य सरकारच्या निर्देशानंतर धार्मिक स्थळावरील अनधिकृत भोंगे, लाऊडस्पीकर काढण्यास सुरुवात. नागपुरात सध्या या कारवाई अंतर्गत 300हून अधिक भोंगे आणि लाऊडस्पीकर काढण्यास सुरुवात झाली आहे. दिवा डम्पिंग ग्राउंड प्रकरण. ठाणे महापालिकेला 10 कोटींचा पर्यावरणीय दंड. हा दंड महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि राष्ट्रीय हरित लवादाच्या आदेशानुसार आकारलाय. सातत्यानं बेकायदेशीर कचरा टाकल्यामुळे मोठा दंड आकारण्यात आलाय. मुंबई सेंट्रल स्टेशनचं नाव बदलणार. मुंबई सेंट्रलला नाना जगन्नाथ शंकरपेट शेठ यांचं नाव द्यावं असा प्रस्ताव एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना पाठवलाय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती. महाराष्ट्रातील 12 महसूल विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना भारतीय प्रशासकीय सेवेत पदोन्नती. रिक्त असलेल्या जागांवर 12 नवीन IAS अधिकाऱ्यांची नेमणूक केली जाणार. वैष्णवी अगवणे प्रकरणी 1,676 पानांचं दोषारोपपत्र सादर. आत्महत्येच्या 59 दिवसांनंतर बावधन पोलिसांकडून पुणे सत्र न्यायालयात दोषारोपपत्र सादर. यात एकूण 11 आरोपींच्या नावांचा उल्लेख. कृषी केंद्र चालकाकडून होणारी शेतकऱ्यांची लूट थांबवा. कंपनीविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल करा. शेतकऱ्यांसाठी नाना पटोले आक्रमक. भंडारा जिल्हाधिकारी कार्यालयात पटोलेंनी घेतली कृषी अधिकाऱ्यांची बैठक. खासगी मेडिकल कॉलेजकडून मनमानी शुल्क वसुली. याविरोधात राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगानं शुल्क आणि वेतन संकेतस्थळावरून जाहीर करण्याचे आदेश दिले. नियम न पाळल्यास अभ्यासक्रमाची मान्यता रद्द. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर कारवाईचे निर्देश. रायगडच्या अलिबागमध्ये दिशा समितीची बैठक संपन्न. केंद्र सरकारच्या योजनांची काटेकोरपणे अंमलबजावणी होते की नाही हे पाहण्यासाठी जबाबदारी दिशा समितीवर. तर अधिकाऱ्यांनी नियमांचं पालन करावं. खासदार श्रीरंग बारणेंचे निर्देश. परभणीत टीसीसाठी पालकाचा मृत्यू प्रकरण. 4 दिवसांनंतरही संस्थाचालक दाम्पत्य फरार. पोलिसांनी त्यांना शोधण्यासाठी जारी केलं वॉन्टेड म्हणून प्रसिद्धीपत्रक. बुलढाण्यातील गाभणे हॉस्पिटलमध्ये मद्यधुंद मनसे जिल्हाध्यक्षाचा राडा. आयसीयूमध्ये मध्यरात्री प्रवेश न दिल्यानं ज्युनियर डॉक्टरला मारहाण. या प्रकरणी जिल्हाध्यक्ष लक्ष्मण जाधवसह 7 जणांविरोधात गुन्हा दाखल. शहापूरमधील RS दमानी शाळा आजपासून सुरू होणार. शाळा प्रशासनानं पालकांच्या सर्व मागण्या मान्य केल्यानंतर निर्णय. मुलींना विवस्त्र करून मासिक पाळी तपासल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता.
गडचिरोलीच्या अहेरीत नागरिकांचा पेरकाबट्टी गावाजवळल्या नाल्यावरून धोकादायक प्रवास। पहिल्या पावसात जोड रस्ता वाहून गेल्यानं नागरिकांची कसरत। उद्योगपतींचं कर्ज माफ होतात, मग शेतकऱ्यांचं का नाही? यवतमाळमधील शेतकऱ्यांचा सरकारला सवाल। कर्जमाफी करून शेतकऱ्यांना बळ देण्याची मागणी केली आहे। नाशिकच्या मनमाडमध्ये कृषी मंत्र्यांच्या जिल्ह्यात खतांची टंचाई, संतप्त शेतकऱ्यांचा कृषी अधिकाऱ्यांना घेराव। तातडीनं खतांचा साठा उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली। साताऱ्याच्या मेढा गावात शेतकऱ्यांचा मोर्चा। सतत पडणाऱ्या पावसामुळे 80% पेरण्या रखडल्यामुळे प्रशासनानं जावळी तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, शेतकऱ्यांची मागणी। जळगावच्या धरणगावमध्ये पाणीपुरवठा योजनेत भ्रष्टाचार झाल्याचा ठाकरे सेनेचा आरोप। भ्रष्टाचाराची चौकशी करण्यात यावी यासाठी ढोल बजाव आंदोलन। बीडच्या माजलगावमध्ये गायरान जमिनींचा प्रश्न ऐरणीवर। गायरान जमिनीवर पवनचक्क्यांची उभारणी करण्यात आल्यानं निषेध। मानवी हक्क अभियानाच्या वतीनं उपविभागीय अधिकारी कार्यालयावर इशारा मोर्चा काढण्यात आला। विरार रिक्षाचालक मारहाण प्रकरणी ठाकरे सेना आणि मनसे पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। मराठीचा अपमान करणाऱ्या रिक्षाचालकाला मारहाण केली होती। गोंदियातील सूर्याटोला ते ढाकणी मार्गावरील रस्त्याला 3 महिन्यांमध्येच भेगा। 2,62,00,000 रुपये खर्च करून बांधकाम करण्यात आलं। रस्ता पुन्हा दुरुस्त करून देण्याची ग्रामस्थांची मागणी। पालघरच्या बोईसर बस आगारामध्ये बसचा अपघात। चालकाचं बसवरील नियंत्रण सुटल्यानं भरधाव बस आगाराच्या संरक्षक भिंतीला धडकली। सुदैवानं जीवितहानी टळली आहे। तळेगाव चाकण महामार्गावर खालुंब्रे चौकात मोटारसायकलचा भीषण अपघात। मोटारसायकलवर मागे बसलेला कंटेनर खाली आल्यानं एकाचा जागीच मृत्यू। अपघाताचा थरार सीसीटीव्हीमध्ये कैद। नांदेडमध्ये दुचाकी चालकाचा वाचवण्याच्या प्रयत्नात एसटी बस उलटली। अपघातामध्ये 3 प्रवासी जखमी। वसईतील गटारावरील स्लॅब कोसळला। रस्त्यावरील बाजूच्या गटारावरील स्लॅब असून त्यात सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही। पुन्हा स्लॅब कोसळल्यानं नागरिकांमध्ये मात्र तीव्र संताप। फोनवर बोल नाही तर कुटुंबाला मारू या धमक्यांमुळे 17 वर्षीय मुलीची आत्महत्या। या प्रकरणात 3 जणांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त करणं आणि अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल। 2 आरोपींना अटक तर 1 फरार। समृद्धी महामार्गावरून गांजाची तस्करी करणाऱ्या 3घांना अटक। नाशिक ग्रामीण पोलिसांची सिने स्टाईल पाठलाग करून 4चाकी वाहनातून तब्बल 36,29,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त। नाशिक शहरात सोनसाखळी चोरणाऱ्या संशयिताला अटक। अंबड पोलिसांची कारवाई। आरोपीकडून 2,09,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त। नाशिकच्या मालेगावातून 5 लाख किमतीच्या 10 चोरलेल्या दुचाकी जप्त। 1 गावठी पिस्तूल, 3 काडतूस आणि धारदार चाकू हस्तगत। या प्रकरणी 4 आरोपींना अटक। मालेगाव पोलिसांची कारवाई। शनिशिंगणापूर देवस्थानच्या नावानं बनावट अॅप तयार करून भाविकांची फसवणूक। शनिशिंगणापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। बनावट अॅपचा फायदा कोणाकोणाला झाला याचाही तपास केला जाईल। पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांची माहिती। गुरुपौर्णिमेनिमित्त साईंच्या चरणी 3 दिवसात तब्बल 6,31,00,000हून अधिकचं दान। 3 दिवसीय गुरुपौर्णिमा उत्सवाच्या कालावधीत साईंच्या चरणी भरभरून दान। राष्ट्रीय क्रीडा प्रशासन विधेयक पावसाळी अधिवेशनात मांडणार। क्रीडा मंत्री मनसुख मांडवी यांची माहिती। तर पाकिस्तानी खेळाडूंना बहुपक्षीय क्रीडा स्पर्धांसाठी भारतात येण्यापासून रोखलं जाणार नाही, सरकारची भूमिका। खासदार प्रियंका गांधींचे पती रॉबर्ट वाड्रांकडून ईडीकडून पुन्हा चौकशी। कथित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणासंदर्भात चौकशी। सरकार जिलेबी आणि समोसासारख्या भारतीय पदार्थांवर नियम बनवत असेल तर बर्गर, पिझ्झा आणि डोनट्ससारख्या परदेशी फास्ट फूडवर देखील कडक कारवाई करावी। खासदार मिलिंद देवरांची मागणी। महागाईनं गाठला मागील 6 वर्षातला निच्चांकी स्तर। अन्नधान्याच्या किमतीत वाढ मंदावल्यानं महागाई नरमली। सलग 5व्या महिन्यात महागाई दर रिझर्व्ह बँकेच्या 4% उद्दिष्टापेक्षा खाली। अहमदाबाद विमान अपघातावेळी एआयबीच्या अहवालानंतर
डीसीसीएचा मोठा निर्णय. 21 जुलैपर्यंत सर्व विमानांच्या इंजिन इंधन स्विचची तपासणी पूर्ण करण्याचे निर्देश. हिमालयमध्ये पावसाळ्यात मृतांचा आकडा 100हून अधिक. आतापर्यंत 105 मृत्यू, 184 जखमी आणि 35 जण बेपत्ता असल्याची माहिती, तर 786 कोटी रुपयांचं नुकसान. बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या समुद्राखालील बोगद्याचं हे पहिलं दृश्य. 2.7 किलोमीटर भागाचं म्हणजेच एकूण 21 किलोमीटर बोगद्याच्या कामाला यश. भारतीय अंतराळवीर शुभांशु शुक्ला 17 दिवसांनी परतीच्या प्रवासाला. कॅलिफोर्नियातल्या तटवर्ती भागावर स्पेसएक्स परतणार. शुभांशु यांच्यासह 4 अंतराळवीर हे 25 जूनपासून अवकाशात गेले. भारत इंग्लंड तिसरी कसोटी. टीम इंडियानं गमावली लॉर्ड्स कसोटी. तिसऱ्या कसोटीत भारताचा 22 धावांनी पराभव. भारतामुळे 193 धावांचं आव्हान. भारताचा दुसरा डाव धावात 170 वरच संपुष्टात. मालिकेत इंग्लंड 2-1 आघाडीवर.